हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त एकदम छान क्लायमेट आहे, पाऊस अजिबात नाही आहे. तर म्हटलं चला जाऊया, फिरूया. तर आता मी थोडंफार फिरलेलं आहे, थोडी भाजी वगैरे पण भेटली आहे. तर आपण ना आता ती रानातच साफ करणार आहात. कारण की मी व्हिडिओ जे उशिरा स्टार्ट केला, कारण की आधी तुम्ही बघितलं आहे की बाबा कशाप्रकारे झाडं वगैरे असतात किंवा कशी फुलं वगैरे असतात, कशी काढली जातात, ते सगळे तुरे तुम्ही बघितले. म्हटलं चला उशिरा करूया आणि आज आपण रानातच साफ करणार, परत घरी नेऊन साफ करा, खूप मग उशीर वगैरे होतो. त्याच्यामुळे जेवढी काय कमीच भेटले, एवढी काही जास्त नाही मिळालेत, कारण की आता त्यांचा जो सीझन आहे तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे. म्हणजे अजून मागून पुढून फुलं येतात, पण जो मोठा बहर असतो तो येऊन गेलेला आहे. तर म्हटलं चला आज रानातच साफ करूया भाजी आणि तुम्हाला पण दाखवूया कशाप्रकारे भाजी साफ केली जाते. आणि मेन म्हणजे मी तुम्हाला बोलली होती आधी, जेव्हा आपण मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये, सो तेव्हा भाजी तुम्हाला दाखवली नाही कशी केली वगैरे जाते ती. पण आता हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढचा जो आपला व्हिडिओ येईल ना, तो आपल्या भाजीचा व्हिडिओ असेल, की कशाप्रकारे फुलांची भाजी केली जाते भारंगीच्या. तर कशी वेगवेगळी पद्धत असते प्रत्येकाची, तर तुम्हाला ते पण दाखवते. आणि पुढचा व्हिडिओ तो येईल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सो क्लायमेट बघा मस्तपैकी झालेला आहे. तर चला जाऊया. तर ही बघा एवढी भेटली. हे बघा, शेवटी शिजून कमी होते भाजी, त्याच्यामुळे ना आता जेवढी मला भेटली तेवढी मी काढली आहे. हे बघा मस्तपैकी. तर आपण इथेच साफ करणार आहोत आणि घरी घेऊन जाणार आहोत, कारण की मग घरी परत न्या, साफ करा. त्याच्यामुळे आपण इथल्या इथेच मस्तपैकी साफ करू आणि मग घरी जाऊ. तरी बघा एवढी भाजी आपल्याला भेटली आहे. अजून जरी फिरलो तरी खूप मिळेल, पण पाऊस बघा, क्लायमेट बघा, पाऊस एकदम, ढग बघा, काळे ढगसुद्धा आलेले आहेत. सो आपण पटकन साफ करूया. आणि इथे मी भेलाचं झाडाचं पानसुद्धा घेतलं आहे, सो आपण याच्यावरती साफ करणार आहोत. तर कशी साफ करायची ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही जी फुलं आहेत ना, अशी फुललेली, ती आपण सगळी काढून घेणार आहोत. आणि त्याला जे बिया आलेत ना, ह्या बघा, ह्या हिरव्या हिरव्या बिया दिसतील तुम्हाला, ह्या बघा. तर ह्या आपण घेणार नाहीत, फक्त फुललेले घेणार आहोत. आणि त्यातल्या त्यात एखादी पाकळी जर एकदमच म्हणजे आता तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये दिसू दे मला, एकदमच अशी समजा आली असेल, हे व्हायला उमलणारी असेल, तर ती आपण घेणार आहोत. म्हणजे बघा अशी, हे पण असे घेणार आहोत आणि फुललेली घेणार आहोत. हे बघा अशी आपण काढणार आहोत सगळे. सो अर्धं काम आपलं रानातच होतं. आता कधी कधी काय होतं, काही लोकं गुरं वगैरे घेऊन येतात, गुरं चरत असतात आणि मग ते लोकं काय करतात की फिरून मग जंगलामध्ये फिरतात, भाजी जमा करतात आणि ते रानातल्या रानातच साफ करतात, कारण की तेवढा वेळ कसा भेटतो आणि त्याच्यात होऊन जातं काम. परत घरी नेऊन परत हे करा ते करा, त्याच्यामुळे रानातल्या रानात पण भाजी साफ वगैरे करतात. तरी बघा आपण पण मस्तपैकी रानातल्या रानात साफ करतो आहे भाजी. ही अशी फुलं सगळी काढून घेतो आहे. सो बघा ना, फुलांचा कलर किती मस्त आहे, जांभळा शेड्स बघा किती मस्त आहेत. आणि ह्या फुलांची भाजी छान लागते भाकरीसोबत वगैरे. तर आपण करणार आहोत, मी रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे. सो आपला उद्याचा व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये येईल. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान असे व्हिडिओज जातील. सो आता दहीहंडी वगैरे आहे, सगळे सण आता आपले जवळ येत आहेत, गणपती आहे. आणि कसं आहे कोकणामध्ये, म्हणजे हा सण सगळ्यात मोठ्या म्हणजे सगळ्यात असा एन्जॉय म्हणजे सगळेच केले जातात. पण गणपती हा जो सण आहे ना, तो खूप म्हणजे खूप लोकं आवडीने, आणि कोकणामध्ये तर बाबा तुफान असते एकदम. त्याच्यामुळे आता झाडलोट वगैरे, घराची झाडलोट वगैरे करायला चालू झालेलं आहे. सो असे आपण सगळे तुरे काढून घेणार आहोत. आणि हे जे दिसते ना, ते आपण असं टाकून देणार आहोत. हे बघा, हे तुरे आहेत ना, हे काय कामाचे नाहीत, हे आपण टाकून देणार आहोत. फुललेली जेवढी आहे तेवढी आपण घेतलेलं आहे. सो ही सगळी साफ करूया. साफ केल्यानं तुम्हाला दाखवते मी. गेल्या वेळेस आपल्याला ना बऱ्यापैकी भाजी भेटली होती, मी आणि वहिनी आलो होतो. सो बऱ्यापैकी भाजी भेटली होती. पण आता कसं आहे माहीत आहे, तिला म्हणजे जेव्हा पाऊस स्टार्ट झाल्यापासून ह्यावेळेस पाऊस लवकर होतो, त्याच्यामुळे भाजी पण लवकर रुजली आणि पटकन सगळं झालं. त्याच्यामुळे ती आता ऑलमोस्ट ना संपत आली. आणि प्रत्येक फुलाचा, प्रत्येक फळाचा बहर असतो, जो एकदाच येतो आणि नंतर मग कमी कमी होत जातो. अशा पद्धतीने आता ही जी फुलं आहेत ना, तुम्हाला क्वचित बघायला मिळतील. आता ही तुम्हाला नाही फुलं पण झाडावरती का राहिली आहेत, कारण की ही पण गळून गेली असती. पण का, तर पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे. पाऊस अजिबात नाही आहे, म्हणजे असं येऊन जाऊन आहे, पण जो कंटिन्यू असतो ना पाऊस, तो नाही आहे. सो सगळे असे म्हणतात की आता पाऊस नाही, म्हणजे मग जेव्हा आपल्याकडे गणपती येतात ना, स्टार्ट होतात ना, तेव्हा खूप पाऊस पडतो. म्हणजे घरातून बाहेर पण जायला टाईम नसतो आपल्याला, म्हणजे जाऊनच देत नाही त्याच्यामुळे. तर आता पाऊस फार कमी आहे. तर हे बघा, ही पण आपण काढून घेणार आहोत. सो मस्त तुरे आहेत. आणि आता श्रावण चालेल, श्रावण अजून आहे एक 15 दिवस. तर त्याच्यानंतरही तुम्हाला बघायला मिळेल रानात, पण फार कमी वेळ भेटेल, क्वचित बघायला मिळेल, कारण की बहर त्याचा कमी झालेला असतो. सो पानांची पण भाजी केली जाते. आता पानं आहेत ना, म्हणजे हे बघा, आता इथे कोवळं दिसतंय म्हणून, पण आता हिची पानं सगळी जून झाली, त्याच्यामुळे हिची भाजी करण्याची काय हे नाही. कारण की जो भाजी करायची जी पानं होती ना, ती जेव्हा नुकतीच रुजून वर येतात ना, तेव्हा करतात.
आणि आता कशी पानं मोठी झाली आणि खूप मोठी होतात ह्याची पानं. आता हे जे पान बघतं ना ह्याच्यापेक्षा पण म्हणजे साईजने थोडी कमी पण मोठीच होतात पानं. आणि नंतर मग जून होतात, त्याच्यामुळे आपण काय ते घेत नाही. जून मग कडवट लागते भाजी. जेवढी तुम्ही कोवळी भाजी घ्याल ना तेवढी चांगली लागते. आणि तुम्ही त्याच्यामध्ये खोबरं पण सुद्धा ॲड करू शकता. पण जेवढी कोवळी पानं घ्याल तेवढी भाजी कडवट नाही होत. आणि जेवढी मग जून तुम्ही घेतलीत ना किंवा भाजी कडू होते, कारण की त्या शिरा ती सगळी पान पूर्ण ह्याच्या म्हणजे जून असल्यामुळे भाजी कडू होते. सो थोडी कडवटच लागते भाजी, म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं टाकू शकता जर थोडा कडवटपणा कमी होण्यासाठी. तर ही बघा एवढी भेटली आहेत मस्तपैकी. सो याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून थोडी वाढेल. बघा मस्तपैकी. आता हे जरी झाडावर असेच राहिले असते ना तरी बाकीची फुलं गळून गेली असती आणि जी इथून पाठून जी फुलं येतात ना ती मग काही दिवसांनी उमलली असती. पण आता कसं जेव्हा जस्ट आलो म्हणून चला म्हणून जरा फिरलो तर एवढी तरी भाजी भेटली. तर ही आता आमची साफ होते मस्तपैकी. बघा आता ह्या टायमिंगला ना कोकणामध्ये श्रावणामध्ये ना चांगले खेकडे पण मिळतात, भरीव खेकडे असतात. कारण की आता कसं शेती वगैरे आहे आणि शेतींच्या म्हणजे शेताच्या बांधाला वगैरे खेकडे असतात आणि त्याच्यानंतर मग ते पर्याला वगैरे पण येतात. पर्याला आल्यानंतर मग कसे गडदे वगैरे लावतात. आमच्याकडे आता ह्या टायमिंगला ना गडदे वगैरे लावतात आणि मस्त किरव्या भेटतात. म्हणजे तुम्हाला माहीत आहे ते कशा काय वापरून ते गडदे मोठळ्या वगैरे बनवतात आणि गडदे लावतात. सो मस्त मजा येते. त्या किरव्या मस्त लागतात, एकदम भरीव असतात. तर आपली भाजी झाली आहे मस्तपैकी साफ करून. आता डायरेक्ट घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवली तरी छान राहील एकदम. सो आपली झाली आहे साफ करून. हे बघा फुलं खाली पडले आहेत, ती जमा करूया. सो अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा असं रानात वगैरे फिरत असाल, भाजी वगैरे घेत असाल तर रानातल्या रानात मस्तपैकी भाजी साफ करून होते. तर आमचीसुद्धा मस्तपैकी भाजी साफ करून झालेली आहे आणि बघू शकता मस्तपैकी कलर वगैरे भारी दिसतो आहे. तर आता आम्ही निघणार आहोत. सो आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लवकरच आपला भाजीचा व्हिडिओ येणार आहे. कारण की प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते किंवा आपण त्याच्यामध्ये जे काही वापरणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या वेगवेगळ्या असतात. सो जशी आपण उकडवून पाहायच्या पानांची भाजी करतो त्याच पद्धतीने थोडी वेगळी पद्धत पण त्याच पद्धतीने आपण ह्याची भाजी पण करणार आहोत. सो तुम्हाला नक्की व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. सो नक्की त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल. आणि आता काळोख झाला आहे आणि आम्ही अजिबात छत्री वगैरे काहीच आणलेली नाही, त्याच्यामुळे आता आम्ही इथून निघतो आहे. बघा सो मस्त वाटलं, खूप दिवसानंतर आली रानात, त्याच्यामुळे एकदमच भारी वाटतं. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळ आहे आणि जास्तीत जास्त सगळ्या झाडांवरती ना तुम्हाला वेली बघायला मिळतील. बघा सगळ्या वेलीने भरलेल्या आहेत. सो चला आता इथे थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.